नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्रावण संपत आहे, आता येत आहे भाद्रपद. आणि भाद्रपद महिना म्हटलं की गौरी गणपतीचं आगमन होतं आणि या गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालिका नावाचे व्रत येते. तर या व्रताविषयीच आज आपण बोलणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत हरतालिका व्रताच्या दिवशी आपण कोणत्या चुका करू नयेत. हे व्रत करताना आपल्या हातून जर एखादी जरी चूक झाली तर या व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही. हरतालिका हे व्रत अतिशय पवित्र आणि श्रद्धेने केले जाते. हे व्रत ज्यांनी कोणी केले आहे ते अगदी मनापासून आणि भक्तीने करावे आणि पूर्णपणे जाणीवीने करावे. आणि ज्या कोणी स्त्रिया हा व्रत करतात त्यांनी दिवसभर लक्षात ठेवावे की माझे आज व्रत आहे. कारण माणसाच्या हातून चुका होत असतात, विसर पडत असतो आणि एखादा नियम आपल्या हातून मोडला जाऊ शकतो. तर प्रत्येक स्त्रियांनी हरतालिकेच्या व्रता दिवशी थोडाही हलगर्जीपणा करायचा नाही. अशा काही चुका आहेत की ज्या तुमच्या हातून होण्याची शक्यता असते, परंतु या व्रताची पूर्ण जाणीव दिवसभर ठेवायची म्हणजे आपण या चुका टाळू शकतो. परंतु काही गोष्टी लक्षात न ठेवल्यास व्रताचा पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत. असे काही नियम आहेत ते जाणून घेणार आहोत. अशा काही चुका आहेत ज्या आपल्या हातून नाही झाल्या पाहिजेत तेच आपण पाहणार आहोत. तर माझ्या मैत्रिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा ही विनंती आहे. व्रताच्या दिवशी काय करू नये ते पाहूया. हरतालिका व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे हा निर्जला उपवास असतो. म्हणजे दिवसभर तर अन्न पाणी घेतलेच जात नाही. व्रताच्या दिवशी पाणी, दूध, फळ किंवा कोणताही खाद्यपदार्थ घेऊ नये. कधी कधी स्त्रिया थकून जाऊन थोडेसे पाणी घेतात, पण असे केल्याने उपवासाचे पुण्य कमी होते. तर इथे प्रत्येक ठिकाणचे नियम वेगवेगळे असू शकतात. काही ठिकाणी एक वेळेला फलाहार घेऊन उपवास केला जातो, तर काही ठिकाणी निर्जला व्रत केले जाते. ज्या ठिकाणी जशी पद्धत आहे तसे व्रत लक्षात ठेवून करावे. काही ठिकाणी फक्त संध्याकाळीच फलाहार केला जातो, दिवसभर पाणी सुद्धा घेतले जात नाही. तर आपल्या ठिकाणी आपण जिथे राहतो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे हे व्रत केले जाते याविषयी व्यवस्थित माहिती करून घ्या आणि तो नियम आवर्जून पाळा. त्यानंतर झोपणे टाळायचे आहे. या रात्री स्त्रियांनी जागरण करणे अत्यंत आवश्यक आहे. काही वेळा थकल्यामुळे स्त्रिया थोडा वेळ झोपतात, पण ही मोठी चूक मानली जाते. अगदी तसेच तुमचे आरोग्य बिघडले असेल तर ठीक आहे, पण आपली तब्येत व्यवस्थित असेल तर झोपणे टाळावे. इथे तुम्ही जर थकला असाल तर शांत बसून नामस्मरण करू शकता. जागरणाच्या वेळी भजन, कीर्तन, कथा ऐकणे किंवा मंत्रजप करणे योग्य असते. त्यानंतरची चूक म्हणजे भांडण, वादविवाद करायचे नाहीत. कित्येक वेळेला आपल्या घरात कोणासोबत तरी आपले वादविवाद होत असतात, खटके उडत असतात. कोणत्या ना कोणत्या छोट्या शब्दावरूनही घरामध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात. पण हरतालिका व्रत केलेल्या स्त्रियांनी हा नियम आवर्जून लक्षात ठेवायचा आहे की व्रता दिवशी या रात्री घरात भांडणं, वादविवाद, नकारात्मक बोलणे अजिबात करायचं नाही. अपशब्द तोंडातून बाहेर काढायचाच नाही. कोणाविषयी कठोर शब्द वापरायचा नाही किंवा कोणत्याही चुकीच्या शब्दाचा वापर करायचा नाही. कोणाचे मन दुखवेल असे बोलायचे नाही. घरामध्ये वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे. हे व्रत जितके कठोर आहे तितके त्याचे फळ देखील गोड आहे. त्यामुळे व्रत करताना नेहमी नियमांचे पालन करावे. व्रताची पवित्रता टिकवण्यासाठी गोड बोलावे, शांतता राखावी. राग आणि कटुता व्रताचे पुण्य कमी करते. त्यानंतर निंदा, नालस्ती करू नका. मुद्दामून नाही पण कळत न कळत आपल्या हातून कोणाचा तरी अपमान होऊ शकतो. आपल्या तोंडून एखादा चुकीचा शब्द बाहेर पडू शकतो. तर या व्रताच्या दिवशी पूर्णपणे व्रताची जाणीव ठेवूनच हे व्रत करावे. आवर्जून काळजी घ्यावी की आपल्या हातून कोणाचाही अपमान होऊ नये, आपल्यामुळे कोणाचेही मन दुखावू नये. व्रता दिवशी कोणाचाही अपमान, निंदा किंवा वाईट बोलणे पाप मानले जाते. या दिवशी मन, वाणी आणि आचरण यामध्ये पवित्रता ठेवणे महत्त्वाचे असते. त्यानंतर शंकर पार्वतीची पूजा करताना हलगर्जीपणे करू नये. मूर्ती बनवून किंवा प्रतिमेला पूजन करताना घाई गडबड करू नका. अगदी मनोभावे विश्वास ठेवून पूजा करा. त्या पूजेवर बेलपत्र, फुले, नैवेद्य अर्पण करताना भक्तिभाव ठेवणे गरजेचे आहे. पूजा फक्त रिवाज म्हणून न करता
पूर्ण श्रद्धेने करावी। कोणत्याही देवाची उपासना करताना आपल्या मनामध्ये किती भाव आहे, किती श्रद्धा आहे आणि त्या उपासनेवर आपला किती विश्वास आहे यालाच जास्त महत्त्व आहे। त्यामुळे हे व्रत करताना अगदी मनापासून करावे। त्यानंतर हा उपवास केलेल्या स्त्रियांनी दिवसभर छान सुवासिनीचा सर्व शृंगार धारण करायचा आहे। हातामध्ये बांगड्या असाव्या, पायामध्ये जोडवी, कपाळावर टिकली, कुंकू असावे, गळ्यामध्ये मंगळसूत्र असावे। अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या सौभाग्याची खूण मानले जातात। तर त्या सगळ्या सौभाग्याच्या वस्तू स्त्रियांनी परिधान करायच्या आहेत। विशेषतः हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र आणि जोडव्यांना, कुंकूला अतिशय महत्त्व आहे। या व्रता दिवशी स्त्रियांनी सौभाग्याचे सर्व अलंकार धारण करायचे आहे। सौभाग्यवती स्त्री म्हणजे लक्ष्मी स्वरूपच असते। हा उपवास अगदी मनोभावे करावा, कारण हा उपवास फक्त आपल्या सौभाग्यासाठी, आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण केलेला असतो। बांगड्या, चुड्या, मंगळसूत्र किंवा सुहाग सामग्री रात्री तोडणे टाळावे, हे अशुभ मानले जाते। जर समजा चुकून आपल्या हातून एखादे यापैकी साहित्य तुटले तर ते लगेच बाजूला ठेवून दुसरे परिधान करावे, पण तुटूच देऊ नये याची काळजी आवर्जून घ्यावी। उलट या रात्री सर्व सुहाग सामग्री देवळात किंवा देव्हाऱ्यात अर्पण करणे शुभ मानले जाते। या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार सौभाग्याच्या वस्तू दान करणे देखील शुभ मानले जाते। त्यानंतर या व्रताच्या दिवशी खोटे बोलणे टाळायचं आहे। या दिवशी कोणत्याही प्रकारचं खोटं बोलायचं नाही आणि कोणाचीही फसवणूक करायची नाही। आपल्यामध्ये सत्य भावना असणे अतिशय महत्त्वाचे आहे। काही वेळा स्त्रिया पूजा करून आपल्या कामात व्यस्त होतात, पण हरतालिका व्रताच्या रात्री पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रतेने देवाची उपासना करणे आवश्यक आहे। निष्काळजीपणा केल्यास व्रताची फळे अपूर्णच राहतात। तर लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी सांगत आहे, त्या नक्की ऐका। उपवासाच्या दिवशी शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते। तो मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय हा मंत्र आहे। पार्वती मातेला सुहाग सामग्री अर्पण करणे शुभ मानले जाते। या व्रताची कथा ऐकणे, भजन करणे आणि स्तोत्र पाठ करणे, मनात कोणतेही वाईट विचार न ठेवता फक्त भक्तिभावाने व्रत पाळणे। हरतालिका व्रत हे केवळ एक परंपरा नसून ही स्त्रीच्या भक्तीची, संयमाची आणि श्रद्धेची खरी कसोटी असते। व्रता दिवशी वरील चुका टाळल्या तर व्रत अधिक फलदायी होते आणि शिवपार्वतीचे आशीर्वाद नक्कीच लाभतात। चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर। तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।